आज आम्ही आमचे विधिमंडळाची बैठक घेतली. त्याच्यात अनेक वेगवेगळी जी पदं आहेत ती जाहीर केलेली आहेत उद्धवसाहेबांनी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात आहे. त्या नवीन सुरुवातीला लागलेलो आहे, कामाला लागलेलो आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू आहे. शिंदेसेनेकडून एक आरोप केला जातो की पुन्हा घराणीशी आहे. मला वाटतं काही थोडी त्यांनी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज ठेवावी. प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नये. थोडं स्वतः घ्या, तर जे काही तुम्ही केलंय घोळ त्याच्यात मजा घ्या. ज्या पद्धतीने जी सदस्य संख्या आहे त्याच्यावरून विरोधी पक्षनेतेपद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यावेळेस नसणार आहे. बघा, सगळ्या गोष्टी आत्ता बोलणं योग्य नाही. काही काही गोष्टींवर विचार चालू आहे. आम्ही नंतर योग्य वेळी बोलू. योग्य वेळी आम्ही बोलू. आणि त्यासोबत मुख्यमंत्री कोण आहेत कळले का? तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणतात, तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल मी तुम्हाला विचारते, कळले का कोण? नाही, आता 48 तास झाले, कोण होईल आता बघूया. पण मग 133 जे जिंकून आले ते बेचारे काय करणार? मागच्या 2.5 वर्षात जसं काही नाही मिळत असेच बसणार का? आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आले ते पण कळणं गरजेचं आहे. मला काही वाटत नाही, काही वाटत नाही. चला.